वर्धा येथील यशवंत शाळेमध्ये मतदानाला प्रारंभ झाला असून मतदानासाठी जे मतदार आहे मतदान करण्यासाठी या ठिकाणी रांगेत लागून आहे, परंतु 7 वाजल्यापासून इथं मतदान सुरू होणार होतं, परंतु अद्यापही मतदान सुरू नाही झालं आहे। 7:15 झाले। मशीनमध्ये थोडंफार बिघाड असल्याचे बोलले जातात, त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते मशीन दुरुस्तीचे काम सुरू आहे, परंतु जे मतदान प्रारंभ होणार होतं तर मतदानाला प्रारंभ होताना कुठेही दिसत नाही आहे। त्यामुळे जे मतदार आहे हे मतदार आपल्या मतदानासाठी वाट बघत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। एका प्रकारे कारण की जे सकाळच्या दरम्यान जे मतदार आहे ते लवकरात लवकर मतदान करून बाहेर निघतात, परंतु अशा वेळेसच मशीन बंद पडल्यामुळे मतदारांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झाला। आपल्यासोबत काही मतदार आहे, आपण या ठिकाणी मतदान करायला आले आहेत, किती वेळपासून येतो उभे आहे? इथं झाले 15 ते 5:45 आलो। काय इथं माहिती मिळाली आपल्याला? मशीन बंद आहे म्हणून थांबा म्हणजे बाहेर लाईन लावा। आपल्यासोबत अजून काही मतदार आहे? आपण पावणे 7ला चालू ती पावणे 7ला झालं, अद्याप मतदान करायला नाही अजून काही। काय कारण सांग? मशीन बंद आहे, मशीन बंद आहे। मशीन बंद असल्याचे कारण सांगून या ठिकाणी मतदान सध्या जे आहे ते थांबवण्यात आले आहे। कधी आता वाट आहे कधी मतदान प्रक्रिया सुरू होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।